नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे. माझ्या महाराष्ट्रीयन टेल्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागामध्ये आपण शिवाजी महाराजांची आग्र्यावरून अद्भुत सुटका याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मागच्या काही भागांमध्ये आपण शिवाजी महाराजांवर औरंगजेबाने पहारे लावले तोपर्यंतचा भाग पाहिला आहे. औरंगजेबाने महाराजांवर फौलाद खानाचे पहारे लावल्यानंतरही महाराज डगमगले नाहीत. महाराजांच्या आयुष्यातील असे अनेक प्रसंग आहेत जिथे आपल्याला असे दिसून येते की प्रसंग जितका बाका असेल, महाराजांचे तेज तितकेच उजळून आलेले आहे. या प्रसंगातूनही निसटून जाण्याची योजना महाराजांनी तयार केलीच होती आणि दिनांक 6 जून 1666च्या आसपास महाराजांनी योजनाबद्धपणे पावले उचलायला सुरुवातही केली. महाराजांचा डेरा रामसिंहाच्या तळावरच होता आणि तिथे रामसिंहाचे सैनिकही मोठ्या संख्येने होते. हे सुद्धा आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलेच आहे. या सगळ्यामुळे महाराजांना रामसिंहाच्या तळावर हात लावणे बादशहासाठी शक्य नव्हते. ते खूप जास्त अवघड होते, कारण महाराजांची स्वतःची माणसे, रामसिंहाची माणसे महाराजांना वेढून त्यांच्या संरक्षणासाठी तिथे तैनात होते. त्यामुळेच बादशहा महाराजांना त्याच्या सोयीच्या ठिकाणी, जिथे महाराजांचा बिनबोभाट काटा काढता येईल अशा ठिकाणी त्यांना हलवण्याचा प्रयत्न करेल याची महाराजांना खात्री होती. म्हणूनच महाराजांच्या स्वतःच्या तळावरून त्यांना हलवण्याच्या आधी औरंगजेबाच्या तावडीतून सुटणे महत्वाचे होते. आपल्या सगळ्या साथीदारांसह एकदम सुटून जाणे ही एक अशक्यप्राय अशी गोष्ट होती आणि म्हणूनच महाराजांनी आधी आपल्या साथीदारांना यातून बाहेर काढायचे ठरवले. आणि एक दिवस अचानक त्यांनी सगळ्यांना आपल्यापासून दूर जाण्यास सांगितले. बादशहाला त्यांना स्वराज्यात आपल्या घरी पाठवण्याबद्दल अर्जही केला, जो बादशहाने मोठ्या आनंदाने मान्य केला. त्यालाही हेच हवे होते, कारण त्यामुळे एकटे महाराज त्याच्या ताब्यात सापडणार होते. महाराजांच्या लोकांचे परवाने तयार झाले आणि दिनांक 22 जुलैच्या सुमारास अत्यंत दुःखी अंतःकरणाने ती सगळी मंडळी परत निघाली. महाराजांच्या प्रियजनांच्या सुरक्षेची खात्री हाच त्यांना सोडून स्वराज्यात पाठवण्याचे परवाने मिळवण्याचा उद्देश होता. महाराज आपल्या सुटकेची जी योजना आखत होते त्यानुसार सगळ्यांना एकाच वेळी पळून जाता येणार नव्हते आणि आग्र्यापासून स्वराज्यापर्यंतचा हजारो मैलांचा प्रवास शत्रूच्याच मुलखातून करावा लागणार होता. परवाने असताना आणि महाराज आग्र्यामध्येच असताना त्यांच्या साथीदारांना आग्र्यापासून दूर स्वराज्याकडे जाणे सोपे होणार होते. महाराज पळून गेल्यानंतर जर यापैकी कुणीही औरंगजेबाच्या हाती लागला असता तर त्यांना औरंगजेबाच्या अकल्पनीय क्रूरतेचा सामना करावा लागला असता. महाराज आता या सगळ्या चिंतेतून मुक्त झाले होते आणि त्याचबरोबर औरंगजेबाच्या मनातही एक प्रकारच्या सुरक्षिततेची आणि समाधानाची भावना निर्माण झाली होती आणि म्हणूनच त्याने मोठ्या आनंदाने हे परवाने दिले होते. म्हणजेच दोघांच्याही दृष्टीने फायद्याची ही गोष्ट कुणाला फायद्याची ठरणार होती हे काळच ठरवणार होता. सध्या तरी महाराजांचे लोक स्वराज्याकडे आपले सामान घेऊन निघाले, पण सगळे सरळ स्वराज्यात जाणार तरी होते का, हे तरी कुणाला माहिती होते. मिर्झा राजांच्या औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रानंतर, ज्या पत्रामध्ये मिर्झा राजे असे म्हणतात की आदिलशहा आणि कुतुबशहाची युती झाल्यामुळे दख्खनची परिस्थिती बदलली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये शिवाजीला इकडे म्हणजेच दख्खनला सोडणे शहाणपणाचे होणार नाही.
या पत्रानंतर औरंगजेब विचारात पडला आणि विचारांती औरंगजेबाने महाराजांना रामसिंहाच्या तळावरून राजा विठ्ठलदासाच्या हवेलीत हलवण्याचे ठरवले. काही उल्लेखांमध्ये फिदाई खानाच्या नव्याने बांधलेल्या हवेलीत महाराजांना हलवण्याचा औरंगजेबाचा डाव होता असेही दिसून येते. ही आपली मसलत औरंगजेब अत्यंत धूर्तपणे आणि अगदी गुप्तपणे साधणार होता. दिनांक 13 ऑगस्ट 1666 म्हणजेच श्रावण वद्य अष्टमी पासून महाराजांच्या डेऱ्याच्या भोवतालचे पहारे अजूनच जास्त कडक करण्यात आले. महाराजांना त्यांच्या दरबारातील मित्रांकडून ही माहिती कळाली की लवकरच त्यांना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेण्यात येणार आहे. निर्णायक वेळ आता जवळ आली होती. रामसिंहाने सुद्धा महाराजांच्या बद्दल औरंगजेबांच्या हेतूबद्दल विश्वसनीय माहिती मिळावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले होते आणि त्याला येणाऱ्या धोक्याची सूचना मिळाली होती. याच वेळी महाराजांना रामसिंहाच्या डेऱ्यात जाण्यासही बंदी केली गेली आणि महाराजांना या बातमीबद्दलची सत्यता पटू लागली. कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री महाराज आणि त्यांचे मुत्सद्दी या कैदेतून सुटकेच्या योजनेबद्दल मंत्रणा करत होते आणि महाराजांच्या अद्भुत अशा योजनेला सुरुवात झाली. योगायोग पहा, कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीच वसुदेव लहानग्या श्रीकृष्णाला एका टोपलीत ठेवून आपल्या डोक्यावर घेऊन मथुरेतून गोकुळात गेला होता. महाराजांच्या अद्भुत योजनेला आता सुरुवात झाली होती. आई भवानीने आधीच कौल दिला होता, त्यामुळे सगळे तयारीला लागले. यावेळी महाराजांच्या बरोबर बाजी जेधे, हिराजी फर्जंद म्हणजे ज्यांना आपण हिरोजी फर्जंद असे नावाने ओळखतो, निराजी रावजी, दत्ताजी पंथ, निळकंठ येसाजी पारसनीस आणि त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत हे 2 वकील. याचबरोबर महाराजांनी आग्र्यात असताना आपल्याकडे चाकरीला ठेवलेले कवी कलश आणि कायस्थ सक्सेना हे 2 कारभारी सुद्धा त्यांच्याबरोबर होते. कलश आणि कायस्थ उत्तरेतील मुलखाचे चांगले माहितगार होते आणि त्यामुळे त्यांची मदत होणारच होती. नेहमीप्रमाणे महाराजांनी आपली योजना अगदी योजनाबद्धपणे आखली होती. प्रत्येक जणाला आपले काम आणि त्या कामाची वेळ याची माहिती देण्यात आली होती आणि प्रत्येक जण आपली कामगिरी प्राणाची बाजी लावून करण्यासाठी सिद्ध झाला होता. नवमीची सकाळ उजाडली. आदल्या दिवसापासून पहारे अधिक मजबूत करण्यात आले होते. महाराजांना रामसिंहाला भेटण्यासही बंदी करण्यात आली होती. म्हणजे आता महाराज आपल्या डेऱ्यामध्ये अडकून पडले होते. योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि महाराज आजारी असल्याची बातमी सगळीकडे पसरली. महाराजांना कुणीही भेटले किंवा बोलायला गेले तरी त्यांना त्रास होतो. त्यांचे लोक सगळ्यांना महाराजांच्या त्रासाबद्दल सांगत होते. अशा प्रकारे त्यांनी महाराजांच्या बद्दल अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले. त्यांना ओळखणारे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेले लोक त्यांच्यासाठी चिंता करू लागले. हाकीम, वैद्य वारंवार बोलवले जाऊ लागले आणि त्यांची ये जा महाराजांच्या डेऱ्यामध्ये चालू झाली. पण म्हणतात ना की दवाबरोबर दुवाही हव्यात आणि म्हणूनच महाराजांना आराम पडावा, त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून साधू संतांना, फकीरांना आणि त्यांच्या स्नेह्यांना फळे व मिठाई वाटली जाऊ लागली. अर्थातच यासाठी बादशहाची परवानगी घेतली गेली, जी उदार, धार्मिक आणि दयाळू बादशहाने उदारपणे दिली. या सगळ्या प्रयत्नातून थोडा आराम पडू लागला आणि म्हणून महाराजांनी साधूंना, फकीरांना, वैद्यांना आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू दुप्पट केल्या. मोठमोठे वेताचे पेटारे
येत होते आणि बाहेर पडत होते. पोलाद खानाचे शिपाई प्रत्येक पेटाऱ्याची तपासणी करत होते, पण त्यामध्ये फक्त फळे आणि मिठाईच होती. मनुष्य स्वभावाप्रमाणे पेटाऱ्यांची ये-जा अंगवळणी पडल्याने तपासणीमध्ये ढिलाई आली. महाराजांचा मनुष्य स्वभावाचा अभ्यास अगदी उत्तम होता आणि त्यांना हे होणार हे सुद्धा माहीत होते आणि ते त्याचीच वाट पाहत होते. श्रावण वद्य द्वादशी म्हणजेच शुक्रवार दिनांक 17 ऑगस्ट 1666 दिवस उजाडला. शुक्रवार म्हणजे जुम्मा, साप्ताहिक सुट्टीचा दिवस. बाजारपेठा आणि सरकारी कामकाजांच्या जागा बंद होत्या. साहजिकच पहाऱ्यावरील लोकही कमी होते. दुपारच्या जुम्म्याच्या नमाजसाठी मशिदीत गर्दी होऊ लागली होती. बादशहासह सर्व मान्यवर आणि सामान्य जनता नमाज पढण्यासाठी गर्दी करू लागली होती आणि हीच ती वेळ होती ज्यावेळी सर्वत्र सहजपणा आणि गाफीलपणा होता. दुपारी 4च्या सुमारास मथुरेतील साधूंना आणि ब्राह्मणांना वाटण्यासाठी पेटारे रवाना होणार होते. ते भरण्याचे काम चालू होते. अचानक महाराजांची तब्येत बिघडली. महाराजांचे मस्तक ठणकू लागले. यावेळी महाराजांच्या जवळ शंभूराजे आणि अगदी निवडक लोक होते. बाकीचे काही ना काही कारण काढून बाहेर पडले होते. तब्येत अचानक बिघडल्यामुळे महाराज नेहमीप्रमाणे आपल्या पलंगावर पडून होते. बाहेरील लोक अधूनमधून डोकावून पाहून जात होते. डेऱ्यामधील सगळे वातावरण अगदी नेहमीप्रमाणे होते. महाराज पलंगावर झोपले होते आणि एक नोकर त्यांचे पाय चेपत त्यांच्या पायापाशीच पलंगाजवळ बसला होता. महाराजांचे डोके दुखत असल्याने त्यांना शांतता हवी होती आणि म्हणूनच बाकीचे लोक बाहेर पडले आणि त्यामुळे सगळीकडे आणखी जास्त शांतता झाली. 4च्या सुमारास म्हणजेच अगदी नमाज पठणाच्याच वेळी मिठाईंचे पेटारे महाराजांच्या डेऱ्यातून बाहेर पडले. बाहेरच्या पहारेकऱ्यांनी ते पेटारे वरच्यावर तपासले आणि सगळे पेटारे सशस्त्र रक्षकांच्या रांगेतून ज्या सैनिकांना सतर्क राहण्याची सूचना होत्या आणि ज्यांना कसलीही शंका आली नाही त्यांच्या मधून मथुरेच्या दिशेने पुढे सरकत होते. रात्र झाली. डेऱ्यामध्ये अजूनही शांतता होती. महाराज पलंगावर झोपले होते. चाकर पाय दाबत होता. सगळीकडे शांतता. यामध्ये एकच गोष्ट बदलली होती, ती म्हणजे आता महाराजांनी आपला शेला डोक्यावरून पांघरून घेतला होता. सोन्याचे कडे घातलेला हात मात्र त्यांचा शेल्यातून बाहेर दिसत होता. त्यांच्या पलंगाजवळ त्यांच्या डोक्यावरती घालण्याचा नेहमीचा मंदिल ठेवला होता. पायाजवळ त्यांच्या चपला ठेवल्या होत्या. रात्री तसेही महाराजांच्या डेऱ्यामध्ये शंभूराजे आणि महाराज यांच्या व्यतिरिक्त 1 किंवा 2 जण असत. बाकी सगळे आपल्या आपल्या डेऱ्यांमध्ये म्हणजेच रामसिंहाच्या डेऱ्याजवळील बागेत आपल्या तंबूंमध्ये असत आणि तिकडे कुणाचेही लक्ष नसे. म्हणजेच ते लोक खरंच तिकडे होते की नाही याबद्दल कुणालाही पर्वा नव्हती. हळूहळू रात्र वाढू लागली. रामकिशन, जीवा जोशी, श्रीकृष्ण उपाध्याय व बलराम पुरोहित हे नेहमीप्रमाणे ठराविक वेळाने आत डोकावत होते. दुरूनच पाहून ते बाहेर जात होते. डेऱ्यामध्ये सगळे जसेच्या तसे होते. महाराज झोपले होते. चाकर पाय दाबत होता आणि शंभूराजे ते बहुतेक झोपले असावेत. लहानच होते ते. त्यांच्याकडे जास्त लक्ष कोणाचे गेले नाही. शनिवार उजाडला. सूर्योदयापूर्वी बलराम पुरोहित याने आतमध्ये डोकावून पाहिले. सगळे पुन्हा जसेच्या तसेच होते. महाराज स्वस्थपणे झोपले होते. सकाळी नेहमीप्रमाणे महाराजांनी सुकामेवा मागून खाल्ला आणि त्यानंतर दिवस अजून वर आला. आत्तापर्यंत महाराज उठत असत
पण अजूनही ते पलंगावर झोपलेलेच होते. पहारातील लोकांनी दुरूनच विचारले, महाराज अजून कसे उठले नाहीत? यावर त्या चाकराने उत्तर दिले, शिर दुखत आहे म्हणून झोपले आहेत. थोड्या वेळाने हिराजी फर्जन म्हणजेच हिरोजी फर्जन आणि तो चाकर कपडे करून बाहेर पडले. चौकीदारांना सांगितले की महाराजांचे शिर दुखत आहे आणि त्यामुळे आम्ही औषध आणण्यासाठी जात आहोत. कुणीही कसलाही आवाज करून त्यांना त्रास देऊ नये. आणि हे दोघे सुद्धा रामसिंहाच्या छावणीतून बाहेर पडले. आता सगळीकडे अगदीच शांतता होती. दरबारात जाण्याची वेळ झाली तरीही शंभूराजे दिसेनात. म्हणून बलराम पुरोहित आणि त्याचे लोक डेऱ्यामध्ये आले. डेऱ्यामध्ये अजूनही शांतता होती. पलंगाशी महाराजांचा मंदिर होता. महाराजांची पादत्राणे पलंगाखालीच होती, पण पलंग रिकामा होता. डेऱ्यामध्ये कुणीही नव्हते. आग्र्यात प्रचंड खळबळ उडाली. फौलाद खानाच्या सैनिकांच्या गराड्यातून महाराज सगळ्यांच्या देखत गुप्त झाले होते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. त्यावेळी आपण शुक्रवारी खरंच काय झाले हिची माहिती करून घेऊया. जय महाराष्ट्र, जय शिवराय.